इराण अमेरिकेतील संघर्ष पुन्हा उफाळला। अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले, इराणचाही प्रत्युत्तर। शांतता करार करण्यास इराणचा उशीर। आता वेळ संपली, कोणत्याही क्षणी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले। ट्रम्प यांचा कडक इशारा। इराणची राजधानी तेहरानपासून अवघ्या 64 किलोमीटर अंतरावरील ठिकाणांवर अमेरिकेचा हल्ला। अमेरिकेनं तेहरानवर डागली 49 टॉमहॉक क्षेपणास्त्र। इराणनं करारावर स्वाक्षरी न केल्यास पुन्हा हल्ल्याचा इशारा। ओमान किनाऱ्याजवळ व्यावसायिक टँकरवर हल्ला। 3 भारतीय खलाशी बेपत्ता, 21 भारतीय खलाशांची यशस्वीरित्या सुटका। हल्ल्याप्रकरणी भारताची अमेरिकेकडे तीव्र नाराजी। अमेरिकी अधिकाऱ्याला समन्स। कॉक्रोच जनता पार्टीचं आज पुण्यामध्ये आंदोलन। अभिजित दिपकेंच्या उपस्थितीत पुणे विद्यापीठात आंदोलन। विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी होणार। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट। गोकुळ गीतेंचे बंड थंड होण्याच्या मार्गावर। गीते आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार। दराडेंना पाठिंबा देणार की फक्त प्रचार थांबवणार, याकडे लक्ष। वेगानं महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनची स्थिती सध्या जैसे थेच। मात्र पुढील 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा। तक्रार घेऊन आलेल्या शेतकऱ्याची कृषी मंत्री भरणेंकडून थट्टा। तुम्ही मोठी माणसं, मी साधा माणूस। पंचनाम्यासंदर्भात कोणताही शब्द दिला नसल्याचं सांगत गाडीत बसून निघून गेले। नवी मुंबईतील वीज पाणी संकटावर मंत्री गणेश नाईक आक्रमक। महावितरणला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश। पाणी चोरांवरही कारवाईचे आदेश। दौंड तालुक्यातील सुमारे 400 गुऱ्हाळ बंद। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईचा गुऱ्हाळ चालकांनी घेतला धसका। गुऱ्हाळ उद्योगासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका। बीडच्या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं गोदावरीमध्ये बोट बुडाली। 2 महिला भाविकांचा मृत्यू तर एक वयोवृद्ध गंभीर महिला जखमी। बोटीमध्ये 50 पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होतो। ठाण्यामध्ये 3 वर्षीय मुलानं गिळल्या वाढदिवसाच्या केकवरील सजावटीच्या सुया। 2 धातूच्या सुया मुलाच्या लहान आतड्यांमध्ये अडकल्या। दोन्ही सुया नैसर्गिकरित्या शरीराबाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला। सोनिया गांधींची ममता बॅनर्जी यांना मोठी ऑफर। तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची ऑफर। ममता बॅनर्जींना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधी आंदोलन आणखी तीव्र। रावळकोट ते मुझफ्फराबाद लॉंग मार्च। रावळकोटमध्ये झालेल्या 11 जणांच्या मृत्यूनंतर आंदोलन तीव्र झालं। आंदोलन चिरडण्याचा पाकचा प्रयत्न। आजपासून फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचा थरार। मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सलामीची लढत। तर 48 संघांच्या सहभागामुळे विश्वचषक आणखीनच रंगतदार होणार। अर्जेंटिनासह दिग्गज संघांमध्ये जेतेपदासाठी रस्सीखेच।